गाणं म्हण ना एखादं. कुठलं बी तुझी कविता म्हण. डिंग डिंग डिंगोरी, डिंग डिंग डिंगोरी, गर ग फिरली, चक्कर येऊन पडली. रिंग रिंग सायकल, धाव धाव धावली, घर भर भटकून धपकन धडकली. किल्लीचा तासोबा तुरु तुरु धावला, गवत खायला बागेत पळाला. निळ्या निळ्या डोळ्याची चिमुकली भावली, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, दामून भागून कपाटात झोपली. तेवढी ते गोष्ट. आज आम्ही बनवतोय अंड्याचं कालवण. अंडा शिजवून घ्यायचं, सोलून घ्यायचं. छान मग तिकडेच दाखव. आणि मसाल्यामध्ये लसूण, खोबरं, जिरं, सफेद तीळ, कांदा, टोमॅटो हे सर्व दळून घ्यायचं. तेलामध्ये पहिल्यांदा चटणी टाकायची आणि हे असं मसाला भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद, चटणी, मीठ टाकायची आणि शिजवलेले अंडं सोलायचं. त्याला असे काप करायचे, त्याच्यामध्ये टाकायचं. हे असं आणि पाणी घालायचं मसाल्याचं हळद आणि असं उकळलं मग झालं अंड्याचं कालवण. आणि ते मटकीचं पण करायचं. मटकीसाठी ते जरा जास्त पाणी टाक ना. आज पंतीचं काय झालं? पंती रंगवली? हा रंगवली, पण सजवली का? हा सजवली. तिथं बाहेर लावली आहे ना, विजली वाटतं. थंड पाणी दे. पुढे दाखव. हा पुढे दाखवतो, तू थंड पाणी दे. जरा 1 मिनिट पकड. असं उकळून द्यायचं कालवण. उकळलं की मग भाकरी कालवण, भात कालवण असं खायचं. हे झालं अंडा कढी. ते सगळं असतं ना, खूप काय असतं माझ्यात. सांगितलं ना मसाल्यात काय काय घातलं. एवढं इझी. कोथिंबीर टाकू? कशाला नको, कोथिंबीर नाही आवडत ना तुला. अच्छा, कसं म्हणलं बघ मी घट्ट केलं, तू अजून पाणी घाल करून. ते टाकून तर मग नको, ते मी मसाल्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं टाक. बस का? बस. टोमॅटो कशासाठी? मटकीचं बनवणार आहे कालवण. मग ते पण दाखव. नको. अरे बाबा, अरे पडलो की मी. तर हे असं आपलं अंड्याचं कालवण तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.